चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी किंवा चेहऱ्यावरील टॅनिंग दूर करण्यासाठी बऱ्याच वेळा आपण महागडे असे फेशियल्स करतो. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे उपाय आपण आपल्या चेहऱ्यासाठी करत असतो. परंतु भरपूर वेळा त्याचे आपल्या चेहऱ्यावर फायदे न दिसता किंवा बेनिफिट्स न दिसता रिॲक्शन भरपूर वेळा आपल्याला बघायला मिळतात. त्यासाठी आज आपण घरच्या घरी अतिशय सुंदर अशी रेमेडी तयार करणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ स्टेप बाय स्टेप नक्की फॉलो करा. तर चेहऱ्यावरील टॅनिंग दूर करण्यासाठी ही रेमेडी अतिशय 100% इफेक्टिव्ह आहे आणि त्याचबरोबर कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट किंवा रिॲक्शन या फेस पॅकमुळे आपल्या चेहऱ्यावर होत नाही. त्यासाठी स्टेप बाय स्टेप ही रेमेडी नक्की फॉलो करा. तर चला या ठिकाणी वेळ वाया न घालवता रेमेडीला सुरुवात करूयात. तर या ठिकाणी आपल्याला फर्स्ट इन्ग्रेडियंट जे लागणार आहे ते म्हणजे कॉफी पावडर. तर कॉफी पावडर तुम्ही या ठिकाणी 2 रुपयाचं जे मार्केटमध्ये सॅशे अवेलेबल असतं ते देखील तुम्ही या ठिकाणी यूज करू शकतात. तर आपल्याला साधारणतः हाफ टेबलस्पून एवढी कॉफी लागणार आहे. कॉफीमध्ये अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी जी भरपूर जास्त प्रमाणात असते तसेच कॉफीमध्ये जे कॅफेन असतं ते आपल्या स्किनसाठी खूपच जास्त हेल्पफुल राहतं. ते आपल्या स्किनवरील जेवढी देखील टॅनिंग असते त्याचबरोबर डर्ट किंवा इम्प्युरिटीज असते ती सगळी आतून बाहेर काढण्याचं काम ही कॉफी करत असतं. त्यासाठी आपल्याला कॉफीचा आवर्जून वापर करायचा आहे. तर या ठिकाणी दुसरा जो घटक आपल्याला लागणार आहे तो म्हणजे बेसन पीठ. बेसन पीठ आपल्या चेहऱ्याला नॅचरल क्लिन्झिंग करण्याचं काम करतं. त्याचबरोबर क्लिन्झिंग प्रॉपर्टीज ही भरपूर जास्त बेसनमध्ये असते, जे की आपल्या स्किनला नॅचरल फेअरनेस येण्यासाठी खूपच जास्त हेल्पफुल राहतं. आता नेक्स्ट इन्ग्रेडियंट आपल्याला घ्यायचं आहे ते म्हणजे कस्तुरी हळद. लक्षात ठेवा या ठिकाणी आपल्याला आंबे हळद म्हणजे कस्तुरी हळदीचाच वापर आजच्या रेमेडीसाठी करायचा आहे. जर का तुमच्याकडे कस्तुरी हळद नसेल तर तुम्ही किचनमधली हळद जर का घेणार असणार तर ती फक्त 1 पिंच एवढी घ्या, कारण बऱ्याच वेळा त्याचे रिॲक्शन आपल्या स्किनवर होत असतात. जर का तुम्हाला कस्तुरी हळद घ्यायची असेल तर मी प्रोडक्ट तुम्हाला व्हिडिओला टॅग करून देते, तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देखील टॅग करून देते, तर तुम्ही त्या ठिकाणी ऑनलाईन देखील ही ऑर्डर करू शकतात. अतिशय स्वस्तात ही कस्तुरी हळद आपल्याला ऑर्गॅनिक अशी त्या ठिकाणी मिळून जाईल. तर चला या ठिकाणी साधारणतः पाव चमचा म्हणजे 2 ते 3 पिंच एवढी आपल्याला कस्तुरी हळद घ्यायची आहे. तर कस्तुरी हळद ही प्रत्येक कॉस्मेटिकमध्ये यूज केली जाते, त्यामुळे आपल्याला कस्तुरी हळदीचाच या ठिकाणी यूज करायचा आहे. तर आता नेक्स्ट इन्ग्रेडियंट आपल्याला लागणार आहे ते म्हणजे दही. तर या ठिकाणी आपल्याला थंड दह्याचा वापर करायचा आहे आणि शक्यतो जर का घट्ट दही असेल तर अतिउत्तम. यामुळे आपल्या चेहऱ्यावरची जेवढी देखील टॅनिंग असेल किंवा सुरकुत्या असतील किंवा काळे डाग धब्बे दूर होण्यासाठी खूप जास्त मदत होत असते. तर छान असा आता हा हा फेस पॅक आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे आणि कन्सिस्टन्सी या ठिकाणी आपल्याला जास्त घट्टही ठेवायची नाही आहे आणि जास्त पातळी ठेवायचं नाही आहे. तर सगळे जे इन्ग्रेडियंट आहेत आपण यामध्ये घातलेले ते सगळे ॲक्टिवेट होतात तोपर्यंत आपल्याला हा फेस पॅक छान असा मिक्स करून घ्यायचा आहे, जेणेकरून सगळे इन्ग्रेडियंट ह्याच्या व्यवस्थित असे मिक्स होतील आणि कॉफी पावडर देखील व्यवस्थित असं याच्यामध्ये मिक्स व्हायला मदत होईल. तर बघू शकताय तुम्ही छान असं या ठिकाणी फेस पॅक आता मिक्स झालेला आहे आणि कन्सिस्टन्सी किंवा स्ट्रेक्चर आपल्याला या ठिकाणी अशा स्वरूपातच ठेवायचं आहे. तर दह्यामध्ये लॅक्टिक ॲसिडचं प्रमाण भरपूर जास्त असतं, जे की आपल्या स्किनला नॅचरल ग्लो येण्यासाठी किंवा जेवढी देखील ऑइल आपल्या चेहऱ्यावर असतं, एक्सेस ऑइल असतं, ते सगळे बाहेर काढण्यासाठी दही हे खूपच जास्त हेल्पफुल राहतं. त्यासाठी आपल्याला या ठिकाणी शक्यतो आंबट दह्याचा वापर करायचा आहे. तर चला आता या ठिकाणी फेस पॅक तर तयार झालेलाच आहे. तर आता हा चेहऱ्यावर अप्लाय कसा करायचा ते नक्की बघा. तर आपण कुठलीही होम रेमेडी ज्यावेळेस चेहऱ्यावर अप्लाय करतो त्यावेळेस चेहरा होम रेमेडी अप्लाय करायच्या आधी स्वच्छ धुवून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. कुठल्याही प्रकारचं कॉस्मेटिक आपल्या चेहऱ्यावर नको असायला. तर आता या ठिकाणी फेस पॅक आपल्याला लोअर टू अप्पर डायरेक्शनमध्ये चेहऱ्यावर अप्लाय करायचा आहे किंवा तुम्ही सर्क्युलर मोशनमध्ये देखील चेहऱ्यावर हा फेस पॅक अप्लाय करू शकतात. कुठलीही होम रेमेडी आपण चेहऱ्यावर अप्लाय करतो त्यावेळेस ती कशा पद्धतीने आपण चेहऱ्यावर अप्लाय करतोय त्यावर देखील त्याचा रिझल्ट हा खूपच जास्त डिपेंड असतो. त्यासाठी व्यवस्थित असा पूर्ण चेहऱ्याला आधी आपल्याला 1 लेयर फेस पॅकची अप्लाय करायची आहे आणि हा फेस पॅक तुम्हाला कुठल्याही पार्लरमध्ये तुम्ही कितीही महागडं फेशियल करा त्या फेशियलपेक्षाही
खूपच जास्त इफेक्टिव्ह हा फेस पॅक आहे. तुम्ही नक्की आठवड्यातनं एकदा हा फेस पॅक चेहऱ्यावर अप्लाय करा. तुमच्या चेहऱ्यावर तुम्हाला मॅजिकल असा ग्लो बघायला मिळेल. तर आता चेहऱ्याला फेस पॅकची 1 लेयर अप्लाय झाल्यानंतर सर्क्युलर मोशनमध्ये किंवा फिंगरच्या साहाय्याने आपल्याला पूर्ण चेहऱ्याला हलक्या हाताने मसाज करायची आहे. आणि तुमच्या चेहऱ्यावर ज्या ठिकाणी टॅनिंग जास्त असेल किंवा गालांच्या वरच्या भागाला भरपूर जणांना टॅनिंग खूप जास्त असते, त्या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित अशी मसाज करायची आहे किंवा कपाळाला देखील छान अशी मसाज करायची आहे. ज्या भागावर आपल्याला उन्हामुळे त्रास झालेला असतो किंवा भरपूर जण बाहेर उन्हामध्ये जातात, त्यांना टॅनिंगचा खूप जास्त प्रॉब्लेम असतो. त्यामुळे व्यवस्थित अशी चेहऱ्याला आपल्याला मसाज करायची आहे. गालाच्या भागावर किंवा कपाळावर ऊन हे जास्त प्रमाणात येतं, त्यामुळे त्या ठिकाणी टॅनिंगचं प्रमाण किंवा काळे डाग धब्बे हे जास्त व्हायला सुरुवात होत असते. त्यासाठी आपल्याला व्यवस्थित असं पूर्ण चेहऱ्याला मसाज करायची आहे. यामुळे काय होईल की पूर्ण टॅनिंग आपल्या चेहऱ्यावरची रिमूव्ह व्हायला मदत होईल आणि आपला जो नॅचरल स्किन टोन असतो तो बाहेर यायला मदत होत असते. तर या ठिकाणी सर्क्युलर मोशनमध्ये हलक्या हाताने जेंटली आपल्याला 3 ते 4 मिनिटासाठी तरी मसाज द्यायची आहे, जेणेकरून पूर्ण चेहऱ्यावर ब्लड सर्क्युलेशन देखील खूप चांगल्या प्रकारे होतं आणि आपल्या चेहऱ्यावर नॅचरल असा ग्लो यायला खूप मदत होत असते. तर आपल्या चेहऱ्यावर जेवढी देखील घाण असते किंवा ब्लॅकहेड किंवा व्हाईटहेड असतात, ते देखील या प्रोसेसमुळे रिमूव्ह व्हायला किंवा मिनिमाइज व्हायला मदत होत असते. तर या ठिकाणी चला, चेहऱ्यावर मसाज झाल्यानंतर आपल्याला सेकंड लेयर फेस पॅकची चेहऱ्यावर अप्लाय करायला कधीही विसरायचं नाही आहे. तर सर्क्युलर मोशनमध्ये किंवा लोअर टू अप्पर डायरेक्शनमध्ये ठीक अशी लेयर आपल्याला चेहऱ्यावर अप्लाय करायची आहे. जाडसर असा थर चेहऱ्यावर फेस पॅकचा अप्लाय करा. तर या प्रोसेसमुळे काय होईल की तुमच्या चेहऱ्यावर ग्लो देखील खूप सुंदर येईल. त्याचबरोबर चेहऱ्यावर जर का पिगमेंटेशन असेल किंवा वांगाचे डाग असतील, ते देखील खूप जास्त कमी व्हायला मदत होत असते. त्याचबरोबर कुठलीही होम रेमेडी ज्यावेळेस आपण चेहऱ्यावर अप्लाय करतो, तिचे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट होत नाही किंवा जर का तुम्हाला या फेस पॅकमधली कुठलं इन्ग्रेडियंट किंवा कुठला घटक तुम्हाला सूट होत नसेल, तर तुम्ही तो स्किप देखील करू शकतात. दह्याच्या ऐवजी तुम्ही दुधाचा देखील वापर करू शकतात. तर चला, या ठिकाणी चेहऱ्यावर फेस पॅक अप्लाय झाल्यानंतर 15 मिनिटासाठी तसाच राहू द्या आणि चेहरा थंड पाण्याने वॉश करून घ्या. तर या ठिकाणी रिझल्ट तुम्ही बघू शकतात. तर खूप सुंदर असा ग्लो चेहऱ्यावर आलेला आहे आणि पूर्ण चेहरा आपला तुकतुकीत होत असतो. त्याचबरोबर चेहऱ्यावरची सगळी घाण निघून जाते. नक्की तुम्ही आठवड्यातनं एकदा हा फेस पॅक चेहऱ्यावर अप्लाय करा. तुमच्या चेहऱ्यावर तुम्हाला खूप जास्त सुंदर असा बेनिफिट्स किंवा सुंदर असा ग्लो बघायला मिळेल. तर चला, आता चेहऱ्यावरचा हा ग्लो लॉक करण्यासाठी आपल्याला चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावायचं विसरायचं नाही आहे. कुठलीही होम रेमेडी किंवा फेस पॅक आपण चेहऱ्यावर अप्लाय करतो, त्यानंतर चेहऱ्यावर मॉइश्चरायझर नक्की लावा, कारण त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरचे पोर्स देखील मिनिमाइज व्हायला मदत होत असते आणि चेहऱ्यावर ग्लो देखील खूप सुंदर येतो. त्याचबरोबर डीपली हायड्रेशन आपल्या चेहऱ्याला मिळत असतं. तर कधीही मॉइश्चरायझर चेहऱ्यावर अप्लाय केल्यानंतर चेहऱ्याला 1 ते 2 मिनिटासाठी छान अशी मसाज द्या. यामुळे तुमच्या चेहऱ्याला ग्लो तर सुंदर येईलच, त्याचबरोबर ब्लड सर्क्युलेशन चांगल्या प्रकारे होतं. त्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या या खूपच जास्त कमी व्हायला मदत होत असते. तर वाढत्या वयातसुद्धा तुमच्या चेहऱ्यात खूपच जास्त यंग दिसायला मदत होते. तर या ठिकाणी बघू शकताय तुम्ही ग्लो किती सुंदर आहे. तर नक्कीच अशी ही रेमेडी तुम्ही घरच्या घरी ट्राय करून बघा. तर आजची ही रेमेडी तुम्हाला कशी वाटली किंवा आजचा हा चेहऱ्यावरचा ग्लो कसा वाटला, मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हो, व्हिडिओ जर का आवडला असेल तर किंवा आजची ही रेमेडी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा. आणि हाईपचं फीचर जर का तुमच्यापर्यंत पोहोचलं असेल तर हाईप पॉईंट देखील नक्की द्या. आणि माझा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय हे देखील मला नक्की कमेंटमध्ये सांगा. चला तर मग नेक्स्ट रेमेडीसोबत भेटूया. बाय.